नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या इयत्ता 4थीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं या ऑनलाईन शिक्षणमध्ये सहर्ष स्वागत करतो। आपण मागच्या तासाला शिवरायांचं शिक्षण भाग 2 मधून वीर जिजामातेनं छत्रपती शिवाजी महाराजांना कशा पद्धतीचं शिक्षण दिलं, कोणती शिकवण दिली, त्यानंतर शिवरायांचा राज्याचा अंमल कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि शिवरायांचा विवाह कोणाबरोबर केव्हा आणि कसा झाला हे आपण या मागच्या धड्यामध्ये पाहिलेलं आहे। आणि आज आपण या 4थीच्या पाठ्यपुस्तकातील 6वा धडा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हा धडा आपण पाहणार आहोत। या धड्यांच्यामध्ये एकूण 6 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये रायरेश्वरीचे शिवालय, त्यानंतर बालशिवबाची तेजस्वी वाणी, स्वराज्याची शपथ, मावळ खोऱ्यातील जमवाजमव आणि मावळातील सोबती आणि शिवरायांचे राजमुद्रा हे कशा पद्धतीची होती याचा आपण अभ्यास या 6व्या धड्यामधून करणार आहोत। मी तुम्हाला इथून पुढचा जो भाग आहे तो चित्रवजा थोड्या पद्धतीने दाखवत जाईल। आपण तो अगदी काळजीपूर्वक पाहावा आणि या धड्याची जास्तीत माहिती घ्यावी। तुम्हाला हा जो पाठ आहे तुम्हाला नक्की आवडेल। शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कशी आणि कुठे केली याची सविस्तर माहिती आपल्याला या पाठामधून घ्यायची आहे। 4थीच्या वर्गातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचं सर्वप्रथम मी सहर्ष स्वागत करतो। आज आपण आपल्या पुस्तकातील 6वा धडा जो आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा हा पाठ आपण पाहणार आहोत। रायरेश्वरीचे देवालय। पहिल्यांदा आपण पाहूया भाग। पुण्याच्या नैऋत्येस असलेले रायरेश्वरीचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते। तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली होती। शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यातील काही मावळी मंडळी तेथे मसल्ला मसलतीसाठी जमलेले होते। त्या किर्र अरण्यामध्ये झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वरीच्या देवालयामध्ये शिवरायांबरोबर कसले खलबती चालले मावळे मंडळी करत होते। श्री शंकरापाशी कोणते बरे मागणे मागत होते? बालशिवबाची तेजस्वी वाणी। शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांचा मनाची भरारी जी होती ती खूप मोठी होती। त्यांनी एक मोठा घाट घातलेला होता। त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार, त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा कारभार दिला। सर्व काही छान चाललेलं आहे, पण गड्यांनो यात मला मुळीच आनंद वाटत नाही। सुलतानाच्या वतनावर आपण संतोष राहावे का? दुसऱ्याच्या ओंजळीनं आपण पाणी प्यावं का? आपल्या चारी बाजूला अनेक परकीय राजवटे आहेत, त्यांच्यामध्ये सतत युद्ध चालू असतात। आपली माणसं या युद्धात ना हरकत मरतात, कुटुंबाच्या कुटुंब देशधोडला लागतात। आपल्या मुलकाची दोळदाण होते। इतके करून आपल्या पदरी काय तर गुलामगिरी। आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्याच्या ओंजळीनं आपण किती दिवस पाणी प्यायचं? तेव्हा सांगा, तुम्हीच सांगा, वतनाच्या लोभानं आपण असंच चालू द्यायचं का? शिवराय अगदी आवेशानं बोलत होते। त्यांचा चेहरा अगदी लागानं लाल झालेला होता। बोलता बोलता ते थांबले। त्या तरुण सवंगड्याकडे पाहू लागले। रायरेश्वरीच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरथरून गेले। एक नवी दृष्टी त्यांना मिळाली। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला राजी, बोला, आपला मनोदय आम्हाला सांगा। तुम्ही जे सांगाल ते आम्ही करायला एका पायावर तयार आहोत। हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, आमचे प्राणही देऊ, ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले। स्वराज्याची शपथ। मावळ्यांच्या या शब्दाने शिवरायांना स्फुरण चढले। एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपला मार्ग ठरला तर आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचं, सर्वांनी खपायचं, सर्वांनी प्राणी अर्पण करायला तयार व्हायचं। आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य। हे स्वराज्य म्हणजे तुमचे, माझे, साऱ्यांचे स्वराज्य आपण स्थापन करायचं। परक्यांची गुलामगिरी आता नको। उठा, या रायरेश्वरीला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करूया। स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही स्वतःचे सर्वस्व वाहणार,
सारे मंदिर शिवरायांच्या आवाजाने घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा. आपण ती श्रींची इच्छा पूर्ण करूया, श्रींचं मनोरथ पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वरीच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले, ते स्वराज्याच्या अनाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचमळून आले. ते पुण्यात येताच ताडकन लाल मालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्याने जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य वाटले. आपण जे मणी धरलेलं स्वप्न होतं ते माझे बालराजे आता नक्की पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास ह्या जिजामातेला वाटू लागला. मावळ खोऱ्यातील जमवाजमव. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीने हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरात लाड मार्गी शोधावेत, खिंडी घाट चोरवाटा निरखाव्यात, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी अक्षरशः वेडे झाले, वेडे. शिवरायांसाठी जगावं आणि शिवरायांसाठी मरावं असं ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालीला उधाण आलं. समुद्राला जशी भरती यावी तसं शिवरायांच्या पुण्याभोवती सर्व कोट किल्ले आपल्या सवंगड्यासह बारीक नजरेने न्याहाळायला त्यांनी सुरुवात केली. चोरवाटा, भुयार, तळघरे, दारुगोळा, हत्यारे, शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडा माहिती ते घेऊ लागले. मावळातील सोबती, अंदर मावळ, कानतखोरे, कोरबारसे मावळ, गुंजन मावळ, नाणे मावळ, पवन मावळ, पौंडखोरे, मुठाखोरे, मुसेखोरे, रोहिडखोरे, वळवंडखोरे आणि हिरडसखोरे असे 12 मावळातील काही मावळे मंडळी, देशमुख मंडळी आपले वतन सांभाळत बसलेली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपसात भांडत. या भांडणात मराठीची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले. त्यांना आळा घातली. त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावाला भेटी देत, त्यांची समजूत घालत, स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भारावून टाकत. शिवरायांनी त्यांना गोड शब्दाने आपलेसे केले, पण काही दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले. मराठीच्या आपसातील झगडे त्यांनी थांबवले. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पालकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल आदी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळातील स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवरायांची राजमुद्रा. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केलेली होती. ती राजमुद्रा अशी होती: प्रतीपचंद्र लेखीव वर्धिष्णो विश्ववंदिता, शहासुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी, अशी साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी ही शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे अशी सांगणारी ही राजमुद्रा म्हणजे जणू स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. त्या काळामध्ये राजमुद्रा बहुधा फारसी भाषेमध्ये कोरलेल्या असत, पण शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. स्वराज्य हवे तसं स्वभाषासुद्धा हवी, स्वधर्म हवा, त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेष नको. शिवरायांनी आपल्या राज्यकारभार लोककल्याणासाठी सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांना चटकन लक्षात आले. धन्यवाद. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. धन्यवाद.